सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे होनाळी तालुका देवणी जिल्हा लातूर दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020 प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. तुम्हाला कोणी खाली घ्यायला सांगितले? मी सांगितले का? वर कोणी घ्यायला सांगितले होते? आता घेतलेत तर घ्या. आता यांचं झालं, तुमचं काय? सर्व स्त्रियांनी हातावरी करायचे. सर्व स्त्रियांनी हातावरी करायचे नाही तर. ऐकून किती घाई हो तुम्हाला, किती. सर्व स्त्रियांनी डोक्यावर पदर घ्यायचा पटकन. ज्यांचं ज्यांचं लग्न झालंय अशा प्रत्येकीनं डोक्यावर पदर घ्यायचा. जिनं जिनं साडी घातली नवऱ्याच्या नावची तिनं पटकन पदर घ्या. आणि माझ्याकडलंही बघू नका, माझं झालं नाही, तुमचं तुमचं बघा. घ्या. महाराजाकडेच बघते ती. हो काय सांगितलं की घ्या. झालं, घेतला. गोड, आता लय गोड दिसताय. मला सांगा पुरुष मंडळी, ही बी मीच करायचं, मग तुम्ही काय करता? तुमच्या बायकाला बी पदर मीच घ्यायला लावायची का? हे तुमचं काम आहे का नाही? किती अवघड झालं. आता हिथून जर सुरुवात कीर्तनाची म्हणल्यावर अवघड आहे. आता प्रेमाने घेतले. एखादी जर राहिली ना तर माझ्या इतकं वाईट कोण नाही बरं का. होणाळीत पुन्हा महिनाभर चालायची नाही. काढा जरा स्वेटर मधनं, शाली मधून काढा. घ्या घ्या हळूहळू. झालं का गुलाबी साडीवाली मावशी? झालं झालं झालं. नाका लगे बघू इकडं बघा. लोकांच बघायची हाऊस. घ्या. आता झालं. आता प्रेमाने काय करी, सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. मुखाने देवाचं नाव. लक्ष देऊ नाही का, जी टाळी वाजवणार नाही, मुखाने देवाचं नाव घेणार नाही, पांडुरंगाची आण घेऊन सांगते या महिन्यात त्याला कोरोना झाल्याशिवाय राहणार नाही. लगेच पॉझिटिव्ह. हा, प्रेमाने देवाचं नाव, हाताने टाळ्या, मुखाने नाव. विठोबा रखुमा, हरी विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, जय जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, धोबा धोबा. विठोबा रखुमा, विठोबा रखुमाई, हा टाळ तरी जरा जरा प्रेमाने टाळी एका ढोल्यात. विठोबा रखुमाई, विठ्ठला माय बाबा, जय विठोबा रखुमाई, विठ्ठल विठ्ठल हरि हरि विठ्ठल विठ्ठल. विठोबा जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा विठोबा
पाकिटातले पैसे देते फुटू दे जोऱ्यात बस पकड वा टाळ्या वा 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 टाळ पकवाज टाळ्या टाळ पकवाज टाळ्या हा ठेक्यात ठेक्यात पुंडलिकावरद हरि विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की श्री महालक्ष्मी माता की बजरंग बली की अपने अपने माता पिता की गणपति बप्पा छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की बप्पा बप्पा इथं आलं की संचारत बर का आमची नाचत्यात ना आमची नाचतात ना जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला भिकारी आमदार व्हायची लायकी नाही आपली आणि पुरीच्या पायात आमदार झाला असं मी तर ऐकला नाही बरं का काय नाचत्यात ओली झाली का पिवळी झाली ती सुद्धा कळत नाही त्यांना नेमकं पाय खाली आहेत का मुडकं वरी काहीच कळत नाहीत की ना तर नाचायचंय ना नाचायचंय ना नाचू कीर्तनाची रंगी नाचू कीर्तनाची रंगी नाचू कीर्तनाची रंगी नाचू कीर्तनाची रंगी नाचू कीर्तनाचे 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 रंगी ज्ञानदीप लावू जगी 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 नाचू नाचू कीर्तनाचे रंगी 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 इथं नाचाव दादा इथं नाचलं ना नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी मैं तो प्रभु गुण गावत नाचूंगी इथं नाचावं इथं नाचण्यात आनंद आहे आमची कुठं नाचतात त्यांनाही कळत नाही तिथं नाचणं योग्य नाही तीन गोष्टी बरं का दादा एका ठिकाणी माणसानं बोलवलं तरी जाऊ नये एका ठिकाणी न बोलवता जावं आणि एका ठिकाणी बोलवलं तरच जावं न बोलवता यायचं ते कुठं इथं न बोलवता यायचं ते कुठं इथं बोलवलं तरी जायचं नाही ते कुठं तुम्हाला माहित आहे आणि बोलवलं तरच जायचं कुठं पुरुष मंडळी बोलवलं तरच जायचं सासरवाडीला कुठं न बोलवता जायचं महादेव एकदा न बोलवता गेलते सतीचा अपमान झाला नारद मुनी आले म्हणले बायकोला तुमच्या कसलं बोलायलेत तुझा नवरा राखच लावतो अंगाला आणि सापच घालतो गळ्यात आणि कसलं बोलायले तर जावा
गेला ना, सासऱ्याचं मुंडकच कापून आला. दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, शिरच्छेद झाला तयाचा की. म्हणून सासरवाडीला न बोलवता जायचं नाही, दादा बोलवलं तरच जायचं. तिथं मान लागतो ना. आला जावई करतोय घाई, आज माझी महिना धाडायची नाही. जावायला क्रीड म्हणलं शेवायाचा भात, त्याच्या तोंडात नव्हता यगबी दात. जावायला क्रीड म्हणलं सफारीचं कापड, त्याचं थोबाड दिसत होतं माकड. जावायला क्रीड म्हणलं सोन्याची मुदी, तिची बोटं नव्हती सुदी. जावायला क्रीड म्हणलं सोन्याचं कड, तिकून आलं सोनाराचं मड. आता काय करता, एका जनार्दनी आला जावाई, आला तसंच गेलं जावाई. आता जावाई कोण? देह आहे. जावाई कोण आहे? देह आहे. 4 दिवस राहणार आहे, 4 दिवस, लई नाही. मग त्याला भक्तीने नटवा, ज्ञानाने मडवा, परमार्थाने सजवा आणि मगच त्याला पाठवा. महाराज ह्या जर असाच गेला ना, आला तसाच गेला ना, देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल. जरा सावध हो. हे जायच्या आधी ना परमार्थ करून घ्या. हे जायच्या आधी ना भगवंताला आपल्यामध्ये सामावून घ्या. काहीच मागणं नाही दादा, दुसरं काहीच नाही. कारण सगळं सुखच जर तुझ्याजवळ आहे तर बाकी मागणं मागण्यात अर्थ नाही. बाकी आणि मागून देव देत नाही हो. न मागून बघा, फार देतो. जर तुम्ही कराल तर तुम्हाला भेटणारच आहे, हे कायम लक्षात ठेवा. म्हणून फक्त आहे ना त्याचं नाम घ्यायला कधी विसरू नका. आता माणसं विसरतात, त्याचं कारण आहे जे सुख त्यांना वाटतं ते सुख नाही आहे. माणसाला पैशात सुख वाटतं. पैशात सुख आहे? पैशात साधी गोष्ट आहे बरं का. तुम्ही 10,000 रुपये घेऊन स्टँडवर निवांत बसू शकता का? नाही बसू शकत. एका माणसाच्या खिशात 1,00,000 रुपये होते. तो स्टँडवर जरी बसला तरी त्याला वाटायचं प्रत्येक जण चोर आहे काही की. त्याची नजर त्या खिशातल्या पैशामुळे बदलत होती. त्याला प्रत्येक माणूस चुकीचा वाटायचा. दुसऱ्या दिवशी 1,00,000 रुपये बँकेत टाकले, 10 रुपये घेऊन वारकाच्या दुकानात गेला, वस्तारा नरड्यावर होता तरी त्याला भीती वाटली नाही. का? कारण त्याच्या खिशात तेव्हा पैसा नव्हता. मग दुःख सोबत कोण घेऊन येतो? तर हा पैसा घेऊन येतो. आणि माणूस त्याला सुखाचं समजतो. माणसाला वाटतं पैसा आला की सुख आलं. बघा सुखाचे सुद्धा प्रकार आहेत बघा. बाह्य सुख, साधनिक सुख आणि आत्मिक सुख. साधनाला धरून येतं ते साधनिक सुख. जोपर्यंत बंगला आहे, गाडी, तोपर्यंत सुख आहे. बंगला गेला, गाडी गेली, सुख गेलं. बाह्य सुख सगळं हप्त्यावर आहे, पण टाईट कपडे घालतो, परफ्यूम शिवाय हिंडत नाही, बुलेट शिवाय फिरत नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन आत्मिक सुख. काही नसू द्या तरी सुद्धा आम्ही सुखी आहेत. काही नसू द्या तरी सुद्धा आम्ही सुखी आहेत. आणि हे सुख भगवंताकडे आणि संतांकडे. तुम्हाला सगळ्याला माहित आहे, कौरवाचा ज्यावेळेस वध झाला, सगळे कौरव गेले, त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण गांधारी मातेकडे गेले. गांधारी माता रडत होत्या. गांधारी माता भगवंताला म्हणल्या, देवा काही फायदा नाही रे, काहीतरी झालं तरी मी आई आहे, माझी लेकरं सगळी गेली, मला वाईट वाटतंय. पण लक्षात ठेव देवा, मी सुद्धा एक पतिव्रता आहे, तुला शाप देते, तू माझ्या कुळाचा नाश केलास की नाही, तुझंही कुळ फार काळ टिकणार नाही, तुझ्याही कुळाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. हे ऐकून भगवान श्रीकृष्ण गालातल्या गालात हसले. आणि गांधारी माता म्हणल्या, देवा मला दिसत नाही असं तुला वाटतं का? तू गालातल्या गालात हसलास त्याचं कारण काय? तुला काय वाटलं माझा शाप खरा ठरणार नाही? अरे तू जरी भगवंत असला ना तरी मी पतिव्रता आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. माझा शाप खरा ठरणार, तुझ्या कुळाचा नाश होणार, पांडवाचा कुळ फार काळ टिकणार नाही. देव म्हणले, मला माहित आहे ग तुझा शाप खरा होणार आहे, म्हणूनच मी हसलो. मला हे माहित आहे की हे कुळ जाणार आहे, पण मी फक्त याच चिंतेत होतो की कशा प्रकारे जाईल. आता तुझ्या शापाने जातोय याचा आनंद मला होतोय. आता ही आनंदाची गोष्ट आहे का? नाही. तरी आनंद होतो, याला म्हणायचं आत्मिक सुख. म्हणून पांडवाचा कुळाचे शेवटचे वंशज म्हणजे परीक्षित राजा, त्यांच्यानंतर कुठेही कुळ पुढे गेला नाही, ते शेवटचे वंशज होते. लक्षात ठेवा बरं का. देव सुद्धा कर्मबंधनापासून सुटलेला नाही, त्यामुळे आपली तर काही गोष्ट वेगळीच आहे. म्हणून तुम्हाला सांगते, एकदा भगवंताला आपल्या जवळ करा, तो एकदा जवळ आला की नाही सगळी दुःख बाजूला होतील. जसं भगवान श्रीकृष्ण वसुदेवाकडे गेले की सगळी बंधनं गळली ना, तसं देव आपल्या जवळ आला की सगळी बंधनं गळतील, सगळं सुख लागेल. कारण सगळं सुखच त्याच्या जवळ आहे. सर्व सुख सोहळा इथे ना, स्वर्गापेक्षाही सुख आहे. स्वर्गीची आमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी भावा जन्मामा. ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, सगळं सुख आहे. पण इथे तुम्ही फक्त सुखाची व्याख्या बदला. सुखाची व्याख्या बदलली की तुम्हाला सुख, अहो झोपडीतही सुख लागतं.
फक्त सुखाची व्याख्या बदलली गेली पाहिजे. आम्ही सुखाला वेगळ्या पद्धतीने बघतो, त्यामुळे आम्हाला सुख लागत नाही आणि आम्ही आशेला सुख समजतो, त्याच्यामुळे किती त्याच्या पुढं पडलं तर त्याचा काही फायदा नाही. जोवर आशा संपत नाही तोवर सुख मिळत. आता एखाद्याच्या बायकोचं नाव आशा असावं, ती म्हणून जोवर आशा संपत नाही तोवर सुख मिळत. आणि नावं तर माणसं काही ठेवतात दादा, काही. जुन्या पद्धतीमध्ये एक महाराज होता, चालत चालत कीर्तनाला चालला होता. एका शेतकऱ्याकडे त्याने पाणी मागितलं. शेतकऱ्याकडे पाणी मागितलं. महाराज त्या शेतकऱ्याला फार आनंद वाटला की महाराज आलाय. पण लक्ष देऊन ऐका बरं का, शेतकऱ्याच्या बायकोचं नाव होतं खीर आणि शेतकऱ्याचं नाव होतं तुप्या. काय नाव होतं? तुप्या. असतं ना नाव तुप्या. शेतकऱ्याचं नाव तुप्या, बायकोचं नाव खीर. त्यांच्याकडे 2 बैल होती बरं का. एकाचं नाव होतं पाहुणे आणि एकाचं नाव होतं चाबूक. काय होतं? पाहुणे आणि चाबूक. आता शेतकऱ्याची बायको घरी होती. शेतकऱ्याला वाटलं महाराज घरी पाय लागले म्हणजे बरं होईल. गैरसमज आहे बरं काय, काही नसतं असं. महाराज महाराज माणूसच असतो. ते म्हटलं महाराज घरी जावा, घरी खीर आहे. काय म्हणलं तुप्या? घरी जावा, घरी खीर आहे. महाराजाला वाटलं खीर आहे, चला घरी. महाराजाला काय खीर आहे? महाराज पळतच घरी गेला खीर खायला. मग घरी गेल्यावर बायको म्हणली थांबा की जरा तूप येऊ द्या. म्हणजे तिचं असं म्हणणं की थांबा जरा नवऱ्याला येऊ द्या, म्हणजे मला कळन तुम्हाला काय पाहुणचार करायचा आहे. ती म्हणली महाराज जरा थांबा, तूप येऊ द्या. ती म्हणला खीर तर आहे, तूप आल्यावर अजून मजा येईल. महाराज तसाच ताटकाळात बसला. तुपी आला, बैल 2, चाबूकन पाहुण्या. ती बायकोला म्हणला अगे तू पाहुण्याला धर, मी चाबूकन. तू काय म्हणला? तू पाहुण्याला धर, मी चाबूक आणतो. महाराज म्हणला खीर बी नगन तूप बी नग, फुकटचे कुठे चाबकाचे दणके खाता बरं का. इतकं अवघड आहे नावाचं. मग नावाच्या पाठीमागे पळू नका. तसं संसार सुद्धा नामरूपी आहे, देह सुद्धा नामरूपी आहे, तसं सुख सुद्धा नामरूपी आहे. म्हणून या सुखाच्या पाठीमागे पळू नका. तुम्हाला सुख हवं आहे ना, मग इथे या. एकदा तो आपल्या मनात गेला की नाही मग सगळीकडे सुख आहे. त्याच्या चरणाशी सर्वात प्रथम सुख आहे. मग तिथे जा. तिथं गेला की आनंदी आनंद आहे, सुख आहे. म्हणून तू काय सांगता? एकच, काही नाही देवा, एकच पाहिजे. विठू माऊली हाची वर देई, संचरुणी राही हृदयी माझ्या. वर का हवाय? वर वेगळे बरं का. तो वर वेगळा, हा वर वेगळा. वर वर हे वर वेगळं. वर म्हणजे नवरदेव, वर म्हणजे वर, वर म्हणजे आशीर्वाद. वेगवेगळे वर आहेत. तर हा वर म्हणजे आशीर्वाद, एकच आशीर्वाद दे. बघा बरं का, आपण जे सुरुवातीला म्हणतो पुंडलिका वरदे हारी विठ्ठल. पांडुरंगाने पुंडलिकाला दिलेला वर आहे की तू इतकी आई वडिलांची सेवा केली आहेस, इतकी माझी भक्ती केली आहेस, तर कधीही माझ्या नावा अगोदर तुझं नाव घेतलं जाईल. हा वर आहे. मग तसं तुकोबाराय भगवंताकडे वर मागतात की देवा मला काही नाही. काय? अभंगाच्या 3ऱ्या चरणात विठू माऊली हाची वर दे, विठू माऊली हाची वर दे, विठू माऊली हाची वर दे, विठू माऊली हाची वर दे. हा विठू माऊली हाची वर दे, विठू माऊली हाची वर दे, विठू माऊली हाची वर दे, विठू माऊली हाची वर दे. ये बोनिया राई हृदयी माझ्या, संचरोनिया राही हृदयी माझ्या. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. संचरो निराही हृदयी माझा, हृदयी माझा. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, हा हा गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. बाकी मला काही नकोय पांडुरंग, कारण तुझ्या जवळ सगळं सुख आहे. तुझ्या जवळ आलो ना की मला काही नकोय. आणि म्हणून त्याच्या जवळ जाण्यासाठी
तो आपल्या जवळ येणं फार गरजेचं आहे. देव आपल्याकडेच होत होता. 7 वर्षाची जनाई दळण दळायची, दळताना पांडुरंगाला हाका मारायची, देव यायचा, दळण दळू लागायचा. महाराज शबरीने सुद्धा भगवंता जवळ गेली नाही, तुझ्या नामात एवढी ताकद होती की भगवंत तुझ्या जवळ आले. कोण कहते हे भगवान आते नहीं, तुम शबरी के तरह हा बोलाते नहीं. कोण कहते हे भगवान खाते नहीं, तुम मीरा के जैसे खिलाते नहीं. अरे तुम्ही एवढं करत नाही. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. कोण कहते हे भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. कौन कहते हे भगवान खाते नहीं, बीर शबरी के तरह खिलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. देव येतो, फक्त मनाभरून त्याला स्मरण करा. आपल्याला एवढंच करायचंय. शंकराचार्य सांगतात, करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं. वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. पिब स्वामृत मृतमेतदेव, पिब स्वामृत मृतमेतदेव. गोविंद दामोदर माधवेति, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे होनाळी तालुका देवणी जिल्हा लातूर दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.